तर आपल्याला याच्यामधला विचार समजून घ्यावा लागेल. ही जी नवीन पिढी आहे याला जुन्या रूढी परंपरा मान्य नाहीत. आपल्या काळात आई वडिलांनी सांगितलं उभं राहायचं, त्यांनी म्हणलं हे योग्य ते मान्य करायचं, त्यांनी सांगितलं हे योग्य मान्य करायचं. आजच्या तरुण पिढीला विशेष करून जनजीला हे मान्य नाही आणि त्याचं चुकीचं काहीच नाही. कारण आपण वास्तववादी असलं पाहिजे. डिजिटल युगामुळे जगातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करणं, चांगल्या गोष्टी अडॉप्ट करणं आणि वाईट गोष्टीपासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. आणि या तरुण पिढीला हायरार्की मान्य नाही आहे, उतरण मान्य नाही आहे, तो अमुक एक नेता म्हणून मला मान्य नाही आहे. हे सर्वजण नेते आहे, यांच्यामध्ये लिडरशिपच्या सर्व क्वालिटी भरलेल्या आहे. गरज फक्त आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची. ती दिशा दाखवण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून आज जी दशा आपण बघतोय, दशातून दिशाकडे कसं जायचं आणि ही जर दिशा आपण दाखवू शकलो तर जगाला आपण दिशा दाखवून जगामध्ये आपली सार्वभौम सत्तेसारखं जगातला सर्वात पॉवरफुल राष्ट्र बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये. आणि ते करण्यासाठी दिशा कशी द्यायची? कुणी म्हणेल आम्हाला नोकऱ्या भेटत नाहीत. अग्रीड, नोकरीसाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. नोकरीसाठी प्रयत्न करताना, कारण नोकरी भेटली म्हणजे फक्त तुम्हाला पगार भेटत नाही, त्या पगारावर तुम्हाला प्रतिष्ठा पण भेटते, स्टॅबिलिटी पण येते, विचार पण येतात. आणि सर्वात महत्वाचं त्या नोकरीच्या माध्यमातून असेल तुम्ही समाजाला कॉन्ट्रीब्यूट करणं, तुमच्या हातून चांगलं काहीतरी घडणं हे अपेक्षित असतं. त्यासाठी नोकरी आवश्यक असते. परंतु फक्त नोकरी एवढ्या पुरतं पाठिंबा न लागता नोकरी मागण्याबरोबरच नोकरी देणारे पण तयार होणं गरजेचं आहे. कारण ते सरकारी नोकरी असेल का प्रायव्हेटमध्ये त्याला लिमिटेशन्स आहेत. म्हणून उद्योजक पण बनवावे लागतील. पण सर्वजण उद्योजक बनू शकत नाहीत. काही जणांना शास्त्रज्ञ पण बनावं लागेल, काहींना शिक्षक बनावं लागेल, डॉक्टर बनावं लागेल, इंजिनियर्स बनावं लागेल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी आहेत. परंतु सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती फक्त नोकरी देणं किंवा नोकरी तयार करणं एवढी नाही, तर समाजामध्ये विचार करण्याची प्रवृत्ती जोपासावी लागेल आणि वाढवावी लागेल. कारण आज फास्ट फॉरवर्ड स्क्रोलिंग, व्हॉट्सअप आलं की पुढे फॉरवर्ड करणं, या युगामध्ये आपण विचार करण्याचं थांबवलं आहे. तर विचार जो थांबवला आहे त्याला थांबवू